ती जेवढे वेळ माझं थोबाड सुद्धा मी धुत नाही. पप्पांनी एवढं कष्ट करून ही करून एवढं मोठं घर बांधून. तर मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आता इतक्या सगळं कामं झाले, सगळे फरशी पुसून झाली. एवढी घाण करते ती फरशी, बोलायचं काम नाही. आणि पांढरी फरशी टाकली, म्हणलं जरा मस्तपैकी घराला चांगलं असं शाईन येण्यासाठी चांगली पांढरी फरशी टाकावी. आणि ही असली ही लेकरं तुम्हाला सांगते, इतकी जर घाण करते ती, अशी अशी धुवून अशी 5 मिनिटं पुसून 5 मिनिटं येऊन बसलं की चालूच झालं. आले ते बाहेरनं कुठनं तर काहीतरी घालून चपल्या जणू काही इकूनच टाकले त्या. इकले ते काय चपल्या तुमच्या? चप्पल घालून बाहेर जायचं, मग परत पाऊल उमटत नाही तर काय नाही तर दिवसभर माणसाने तीच करायचं. ते भांड्याचं तर हे सिंक इतके वेळा घासायला लागते, जेवढे वेळ माझं थोबाड सुद्धा मी धुत नाही. काय आलं का तितके वेळ ती एक असं भांड धुतले की तुम्हाला सांगते असं त्याच्यात काय तर आणून टाकते ती. एक भांड ठेवलेलं दिसलं सगळं ती एक जास्त सुद्धा नाही, अर्धा 1-2 तास ते भांड्याचं सिंक भरतंय. ग्लास पाणी प्यायचं त्यात फेकायचं, याचं पाणी प्यायचं त्यात फेकायचं. ती माणसाने धुवायचं, परत ती चांगले स्वच्छ करायचं. हे तर आम्ही तोंडाला सुद्धा धुत नाही इतके वेळ. तिथं बसली वरी अजून काढते. तर मित्रांनो बघा, आमच्या मम्मीला आहे का नाही, पत्र्याचं घर होतं तीच बरं होतं बघा. का तिथं काय पत्र्याचं घर होतं तेव्हा बोंबलायची पप्पाच्या माग, मला मोठं घर पाहिजे मोठं घर पाहिजे. आता काय होतंय, पत्र्याच्या घरात फक्त तिला झाडून काढावं लागायचं, बाकी सुद्धा काय करायला लागत नव्हतं. आता सारखीच बोंबलती, घाण करताय ही करताय. आता मग मोठं घर आहे म्हणलं घाण होणारच की. घाण नाही करायचं, अगं पण होणारच ना. पत्र्याच्या थांब घरात थांब 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 सारखी बोंबलायची पत्र्याच्या घरात असताना, मला मोठं घर पाहिजे, लोकांची केवढी मोठी आहे ती, माझं तेवढं पत्र्याचं घर का. पप्पांनी एवढं कष्ट करून ही करून एवढं मोठं घर बांधून दिलंय, तर हिला आता हेच आहे काय आहे कालवा कालवा पप्पाच्या माग. कालवा पप्पाच्या माग नाही, तुमच्या माग आहे. पप्पाच्या माग म्हणते की ही लेकरं काय चांगली आहे ती. मला सांगते थांब, आता घर बांधलं एवढं मोठं, आता मोठी झाली तू, मला सांग थोडंफार आपण आपल्याला कळतं का नाही, स्वच्छ राहावं नीट राहावं. असं पुसलंय 5 मिनिटं वाळते ना वाळते तवर लगेच आलेली आहे ती. कुठं तर थोडा एखादा ठेव पाण्याचं सांगते जाताना त्याच्यावर पाय दिलं की सगळं माझं पाय बघ कसलं चांगलं आहे. होय घाण झालं आहे सगळं. बघ बघ तुझा तर माझ्यापेक्षा घाण आहे. लय शानी घाण आहे तू. तुमच्यासारखी काय मी घाणारडी, मला पुसायला लागते 17 वेळा म्हणून मी घाण पाय ठेवू काय? मला कडे शिकू. ज्ञान सकाळी बघितलं असं त्याला मातीचं असं थर चिटकले लाज वाटते का? कधी बघितला? खरं बोल बर, खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही. सकाळी बघितलं. देवा शपथ म्हणावं बघितला सकाळी म्हण की. देवा शपथ सकाळी मी बघितलं नाही. खोटं बोलती असलं ती बी अजून टुचून टुचून बोलाय आवडतं. तुझं पाय तसलंच आहे तर आमच्यापेक्षा ही बघ माझं पाय किती चांगलं आहे. सगळी घाणच आहे पायाला. फक्त पीठ चिटकलंय. तुम्हाला सांगते इतकी जर लेकर ही आहे ती ना, थोडस केलं पाहिजे काम, चांगलं राहिलं पाहिजे. बोल अजून थोडं काय असलं तर, थोडं काय असलं तर ही असतं मग तू तर जरा थोडं साफ करत जा, स्वच्छ करत जा. माझी काय गरज आहे साफ करायची. इतकी पोरगी आमची मला अशी आहे ती. अजून मला कमेंट पण लिहित होते की दिव्या स्वयंपाक चांगली बनवती, तसं म्हणत जाऊ नका. इंस्टावर तर एवढ्या कमेंट आहेत त्या चांगल्या दिव्याबद्दल, पण तुम्हाला सांगते चांगल्या आहेत त्या, स्वयंपाक करते बिरती, पण चांगलं काय बी चांगलं पुसून बिसून यावं असं वाटतं. अगं आता स्वयंपाक करायचा आहे म्हणून मला दुसरं काय काम करायची गरज आहे का? बोल बरे. शिकून घेत जा चांगलं काम. ती काम मला सगळं येतंय. सासू ना इतकी कालवा करते तुला सांगते. कालवा करून देणार ना, मला सगळं येतंय. कालवा करून देणार नाही ना, ती कालवा करतीच. उगा ती माझी चांगलं आहे, मला सासू नाही. मी आपलं माझ्या ह्याच्यातच केलंय ना, मामाच्या पोरासंग लग्न केलंय म्हणून माझं वेगळं आहे. मामाच्या पोरासंग लग्न का केलं मग तू? का केलं म्हणजे आपल्या घरात आहे ना मी. तू जशी बाहेर गेली ना, काय सासू एवढ्या हे असते त्या, लय कालवा करते त्या. लय का? आणि कालवा करून देणार नाही, 2 मिनिटात सगळं काम उरकून टाकणार. आणि तुला आधीपासून सांगते, आणि तुला माहिती आहे का असं काम करत नाही कसं. तुला माहित आहे का माझी झाडून काढायची पद्धत कशी आहे? लय भारी. तुम्हाला सांगते झाडून. आता इथं मी आता जर सांगितलं दिव्याला झाडून काढतीये,
आणि मी तुम्हाला सांगितलं इथलं दुसरं काहीतरी एकच काम करू द्या, म्हणजे असं दिव्या आता मी जर लागली तर चपात्या करायला लागली, माझ्या 2 चपात्या व्हायच्या अगोदर दुसरी चपातीपर्यंत दिव्या आमच्या किचन मध्ये असला तर इतकी आमची दिव्या झाडून काढते. 5 मिनिटात ओके काम. 5 मिनिटं पण लागत आणि मला खरं सांगते, मला अर्धा तास झाडू काढायला लागते. मागं गेले का पुन्हा अजून जाऊन झाडून काढत आणायचं. आणि पुसाय सोप्या खाली गेलं तर खालनं काढून आणायचं. ही काय करते ती, हा दिसलं की बघा सोप्या खाली थोडा कचरा दिसला ती मोहर घेऊन यायचा नाही, डायरेक्ट इकडे तिकडे बघायचं सोप्या खाली. असं असतं का? तसं अजिबात आपण करत नाही. लय तुम्हाला सांगते, जेवायला बसायला गेलं तिथंच लागते. आणि आपण बघायचं कसं करायचं, निरीक्षण माझं कसं असतं, तिच्याकडे माझं सगळं लक्ष असतं. पण मी दुसरीकडे एक दिवशी काय केलं, जेवायला बसली होती आणि तिथं थोडं सांडलं होतं, तर लगे कसं हा काय नाही काहीच नव्हतं तिथं खाली. असली तर दिवे आमची. बरी यार मला सांग, तुझं माझ्या खाण्याकडे का लक्ष असतं? खाण्याकडे नाही, सारण्याकडे सांगितलंय मी. खाण्याकडे कोण विचार करत नसतं. खाण्याकडे लक्ष केल्यावरती काय मग, खाण्याकडे लक्ष ती दुसरी अशी कोण बी करतात, पण आई करत नसते कधी खाण्याकडे. चांगलं चांगलं करून खाऊ घालते म्हणते, खाण्याकडे लक्ष काय आहे माकड तोंडी. मी तर आपलं काय चालू आहे, झाडून काढायचं चालू. चांगलं काय सांगते बरं? आमचं धुणं धुवायला जर सांगितलं तर दिव्याचं आमचे नाही 10 मिनिटात ओके. दोरीवर बरं तुम्हाला सांगते मित्रांनो, हे कधीच चांगलं करून खाऊ घालत नाही. बघा, बटाट्याची भाजी, वांग्याची भाजी, टमाट्याची चटणी, चपाती, भाकरी, भात याशिवाय दुसरं काहीच नसतंय कालवण घरात. दुसरं काय मग काय करावं? मग काय खायचं तुला? पिझ्झा बर्गर हा, समोसा? पिझ्झा बर्गर दे मला. पिझ्झा बर्गर खाते. ते अजून त्याला पावभाजी, अजून काय त्याचं पाणीपुरी, हॉटेल जेवढं हॉटेल मध्ये असतं सगळं करून दे त्याला म्हणते. मग छोले भटुरे करून दिले दिव्याला, पावभाजी करून दिली घरी बनवून. परत अजून वडापाव चालू असतात खायला. हा, अजून काय पाहिजे? छोले भटुरीची भाजी चालू 2-3 दिवस झालं. पावभाजी तर 1.5 महिना झाला असेल. ती पावभाजी करायला त्याला हे लागतंय ना, त्याला त्या दिवशी- सामान लागतं. त्या दिवशी म्हणली वडापाव करते घरी, केलं पॅटीस. वडापाव करायला मला सांगते सगळं भिजते, बटाटे वगैरे उकडून ठेवली. ही जाऊन शनी पाव घेऊन आली नाही तर त्याला मी काय करणार? पाव संपलं त्याला आम्ही काय करू? मग मी काय करू? मग आणलं आम्ही हे आणलं ब्रेड आणलं आणि मस्तपैकी आपलं पॅटेस करून खाऊ घातलं. मग ती खाऊच घालत बघा, अशी सटका लावायची मग त्यांना खाऊ घालत नाही. तर चला जाऊ द्या, मला लय काम आहे ती. आणि बघा हिला कोणी